1 ते 3 महिन्याच्या लहान मुलीचा ड्रेस किंवा बंडी तर आपल्याला शिवायची होती. तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धांडे. जय स्वामीनारायण. तर म्हटलं चला तर सकाळी अंघोळ झाली. बाहेर तर खूप ऊन तापत असतं हां, सकाळपासूनच आमच्या घरात ऊन येतं. तर मला शिवायचं होतं फ्रॉक. तर बघा आमच्याकडे 2-2.5 मीटरचा कपडा मी आणलेला होता आणि त्या कपड्यामध्ये मी एक बाळाचा आधी फ्रॉक पण शिवलेला आहे आणि लाईव्हमध्ये घेतलेला होता. तर आता मला शिवायचं आहे आमच्या दीदीच्या बंड्या. तर बघा बंड्या शिवायच्या होत्या. तर मी घेतलेला आहे 3 मीटर कपडा आहे. त्याला बिलकुल 1 मीटरमध्ये पण भरपूर होतील. आता बघा तर लेंथ घेतलेली आहे, टोटल आहे 11 इंचाची आणि कपड्याचा जसा पन्हा होता तशीच्या तशी मी घडी करून घेतलेली आहे आणि 2 आहे 3 आहे किती आहे काय माहिती, पण मी तेवढेचे तेवढे ॲड करून घेतले होते. त्याच्यामध्ये जितकं येईल तितके 3-4 ड्रेस शिवायचेच होते मला. तर ते एकूण 4 पदर घडी होती, तर 4ची 4 मी शिवून घेतलेले होते. तर घडी घेतलेली आहे 6 इंचाची, जेणेकरून ती जर फोल्ड केली म्हणजे डबल ऑन फोल्ड केली तिला तर ती मोठी होते. 4 पदर घडी आहे तर ओके. तर ठीक आहे. जसे आता जे चिन्ह दिसत आहे बाळाचे छोटे-छोटे चिन्ह जे कार्टून दिसत आहे त्याच्या साईडने आपल्याला अप साईडला ठेवायचे आहे आणि तसेच्या तसे आपल्याला ते कट करून घ्यायचे आहे. तर मी एक बाजू जी आहे आडवी ती कट करून घेतलेली आहे, कारण की ती आपली खालच्या बाजूला येईल. ओके. तर एका बाजूला गळा रुंदी टाकायची, एका बाजूला हे टाकायची आहे काखुलीचा भाग. तर 4 इंचाचा गळा घेतलेला आहे आणि बाहीची जी रुंदी आहे ती सुद्धा मी अंदाजेच घेतलेली आहे 1-1.5 इंच आणि काखुलीचा जो भाग आहे तो पण 4 इंचाचाच घेतलेला आहे. ओके. अंदाजे शिवते आहे. तुम्ही बघू शकता की मी माप कसे टाकते, एकदम अंदाजे शिवलेली आहे आणि बघा पुढचा गळा आणि काखुलीचा भाग घेतलेला आहे फक्त आणि लेंथ आहे 11 इंच. तर सेम आता असाचा असा आपल्याला 4 फोल्ड कपडा घ्यायचा आहे आणि तसाचा तसा डबल फोल्ड करायचा आहे, कारण मी घेतलेला आहे फक्त पुढचे गळे आणि आता हा आहे जो मागचा गळा आहे. ओके. तर काखुली कट केली आणि गळा जो आहे छोटासा 1.5 इंचाचा घेतलेला आहे, एकदम 1.5 ते 2 इंचाचा असेल तो ते तेवढाच घेतलेला आहे आणि तिथून तसा कट करून घेतलेला आहे काखुली पण. आता हा गळा कट केला आणि इकडच्या बाजूची आहे ती काखुली कट केली. आता शोल्डर टक केले होते ते ओपन करून घेतले आणि खालचा जो भाग आहे घेराचा तो सुद्धा कट करून घेतला, कारण तो डबल आहे त्याच्यामध्ये, तर त्याला मी ओपन करून घेतला आहे. ओके. देन आता आपल्याला हे बॅक साईड झालेली रेडी आणि ही फ्रंट साईड झालेली. तर मागची साईड जी आहे ती गोलगड्याची आहे आणि पुढची साईड आहे ती पानगड्याची आहे. ओके. तर 4 ड्रेस माझे होणार आहे. याच्यामध्ये 4 फ्रंट साईड आहे आणि 4 बॅक साईड घेतलेले आहे. तर शिवताना घ्यायचं आहे फ्रंट साईड आणि ही बॅक साईड. ओके. तर दोन्ही एकमेकावरती शिदे ठेवलेले, शिदे आतमध्ये ठेवलेले आहे आणि तसेच्या तसे शोल्डर मी टक करून घेणार आहे. शोल्डर टक करून झाल्यानंतर आपण गळा आणि काखुलीचं सुद्धा फोल्ड करून घेणार आहे. ओके. तर आधी शोल्डर टक करून घेतली. तर या ड्रेसचं मी ट्युटोरियल आपल्या व्हिडिओच्या सेक्शनमध्ये टाकणार आहे, तर तुम्ही नक्की बघा आणि कसं झालं याची लाईक शेअर कॉमेंट नक्की करा. ओके. तर मला शिवायचे होते 4 ड्रेस आणि आता हेच ड्रेस आहे. तर या ड्रेसांची जर तुम्हाला लाईव्ह वगैरे बघायचं असेल तर लाईव्हमध्ये मी टाकलेली आहे बंड्या शिवायच्या कशा, तर त्या मी टाकणार आहे. तर आता बघा गळाचा जो गोल भाग शिवलेला आहे त्याला सुद्धा मी कसं शिवत आहे, एका बाजूनं पूर्ण गोल करून घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाजूपर्यंत आपल्याला ती गोल गोल तशीच्या तशी शिलाई टाकायची आहे. ओके. बारीक पट्टी फोल्ड केलेली. इथं तुम्ही दुसरी पट्टी सुद्धा लावू शकता, पण छोटं बाळ आहे तर काही प्रॉब्लेम नाही, तिथल्या तिथं जरी वाढलं तरी खूप सुंदर फिनिशिंग येऊन जाते आणि फिनिशिंग करणाऱ्याच्या हाती असतं की तुम्हाला फिनिशिंग कशी करायची आहे. ओके. तर आता हा जो गळा आहे हा पान गळा आहे आणि इथं शिलाई प्रॉपर येते नाही येते तर काही फरक पडणार नाही, कारण तो कट होणार आहे आणि तिथून पट्टी फोल्ड होणार आहे. ओके. तर शोल्डर आणि बॅक साईडचा जो गळा आहे तो प्रॉपर घ्यायचा आहे आणि तो प्रॉपर येतो आहे. तुम्ही बघू शकता बॅक साईड सुद्धा आपल्याला तशीच गोल गोल शिवायची आहे आणि शिवताना व्यवस्थित बारीक लक्ष ठेवायचं, एकदम बारीक आपल्याला पट्टी वाकवायची आहे आणि फिनिशिंग सुद्धा छान येऊ द्यायची आहे, जेणेकरून म्हणजे आपल्याला कोणाला जर द्यायचं आहे तर ते चांगलं वाटलं पाहिजे, असं एकदम फिनिशिंग प्रॉपर आणि प्रॉपर आली पाहिजे. तर तुम्ही बघू शकता की आपला जे आहे तो भाग बघा आता पुढचा आणि मागचा गोल अंडाकृती आकार आलेला आहे
आणि एकदम सुंदर दिसत आहे. ओके. हा मागचा गळा येईल आणि हा पुढचा गळा येईल. आता पुढचा गळा हा मी सेंटर पार्टिशन करून तिथून कट करून घेते आहे. शोल्डर जॉईन केले आणि काखुलीचा भाग सुद्धा जॉईन केला आणि हा कट करून घेतला. ओके. तर हा झाला पुढचा भाग. इथं आपल्याला नाडी लावायची आहे. तर आता शोल्डर जे आहे ते वाकवून थोडंसं मोठं घेतलेलं आहे पट्टी, कारण की ही काखुलीमध्ये थोडीशी टुचते, तर त्याच्यासाठी मी थोडीशी जाड पट्टी घेतलेली आहे, म्हणजे टुचणार नाही. आणि त्याच्यानुसार मी पट्टी वाकवून घेतलेली आहे. आणि तुम्ही फिनिशिंगसुद्धा बघू शकता की कुठं चुरघडी पडत नाही आहे. आणि अशी वेगळी अशी जे आपण म्हणतो बायस पट्टी लावायची आहे, तर बायस पट्टी लावायची सुद्धा गरज पडली नाही. तुम्ही बघू शकता आणि फिनिशिंगसुद्धा प्रॉपर आलेली आहे. ओके. मागच्या वेळेस सुद्धा मी एक बंडीचा व्हिडिओ टाकलेला आहे 0 ते 3 महिन्याच्या बाळाच्या बंडीचं. तर ते तर प्लेन शिवलेली होती, पण ही वेगळी आहे. हिच्यामध्ये आपल्याला रिफल लावायची आहे, म्हणजे मिऱ्या लावायच्या आहे खालच्या बाजूला. तर तुम्ही बघू शकता तो सुद्धा व्हिडिओ आणि हा सुद्धा व्हिडिओ. आता हे झालेलं आहे आपलं फ्रंट आणि बॅक कंप्लीट. आता हे जे आहे फिटिंग ती आपण कंप्लीट करून घेऊ. आणि फिटिंग झाली की फिटिंग तुम्ही एक 2 शिलाया जास्तीच्या टाकू शकता, पण मी एक एकच शिलाई टाकते. जास्ती टुचेल त्याच्यासाठी बाळाला, तर मी प्रॉपर कट टू कट ठेवत आहे आणि शिलाई टाकून घेत आहे. ओके. आणि तुम्ही बघू शकता फिटिंग किती प्रॉपर आलेली आहे. आता जो फ्रंटचा जो 2 पार्ट आहे त्याच्यामध्ये डबल फोल्ड करून आपण ही पट्टी वाकवणार आहे. आणि पट्टी वाकवून झाली की त्याला मी बेल्टसुद्धा नंतर अटॅच करणार आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही गुंडी लावा किंवा मग हुक लावा. आता मला तिथं अटॅच करायचं होतं फक्त बेल्ट. 2च बेल्ट लावणार आहे मी, एक सेंटरला आणि एक वरती. खाली काही गरज नसते, कारण खाली बेंबीचा भाग असतो, तर बेंबीला थोडीशी हवा लागली पाहिजे बाळाच्या, त्याच्यासाठी मी तो भाग मोकळा ठेवणार आहे. ओके. तर तुम्ही बघू शकता याची फिटिंग आणि फिनिशिंग कशी आलेली आहे. आणि खूप कमी टायमामध्ये एक 10 ते 15 मिनिटामध्ये माझी बंडी शिवून रेडी झालेली होती, कारण मी याच्या अगोदर खूप साऱ्या बंड्या शिवलेल्या आहे आणि कॉटनच्या आहे प्युअर. आता बघा मला असं वाटलं की उंची कमी पडेल, तर मी थोडीशी पट्टी लावत आहे आणि पट्टी पण लावायची होती, तर मी त्याला मिऱ्या घेणार आहे. ओके. तर बघा एवढा कपडा उरलेला होता, तर एकावर एक ठेवून त्याला स्टिच करून घेते आहे. आणि स्टिच झाल्यानंतर आता ती अशीच्या अशी ओपन करून एक बाजू तिला शिवून घेत आहे. आणि वन साइड शिवायची आहे, बारीक शिवायची आहे, एकदम जास्ती जाड शिवू नका. एकदम बारीक शिवलेली आहे आणि प्रॉपर कशी फिनिशिंग दिसत आहे तुम्ही बघू शकता. ओके. तर हे आमच्या छोट्या दीदीसाठी शिवत आहे आणि खूप सुंदर दिसेल तिला. माझ्याकडे कपडा खूप आहे कॉटनचा, तर मी हे छोट्या बाळाचे याच्यावर कार्टून होते ना, तर मला असंच आयडिया आली की आपण शिवून बघू. आणि तिचा कालच्या दिवशी नाव ठेवायचा कार्यक्रम, म्हणजे आपण म्हणतो बारसं, तर बारसं झालेलं आहे त्याचं बाळाचं, दीदीचं. तर मला जायलाच मिळालं नाही, कारण की मला म्हणजे माझा मेकअप होता इथं 14 एप्रिलचा, त्याच्यामुळे मला जाता आलं नाही. आणि बघा मी बॅक साईडला थोडं अंतराने एकदम प्रॉपर मिऱ्या टाकून एक 1.5 इंचाच्या अंतरावरती जास्ती घेतलेला नाही आहे, दूर घेतले आणि बारीक घेतलेले आहे मिऱ्या. तर तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर फिनिशिंग येणार आहे त्याची. आणि जो शेवटचं जे मिरी आहे ती थोडीशी किंचित मोठी घेतलेली आहे आणि त्याला वाकवून दिलेली आहे त्या साईडला, कारण की तिथं फिनिशिंग करणार आहे, फिटिंग करणार आहे तिथल्या तिथं. ओके. बघा. आणि शिलाई बाहेर काढून टाकणार आहे. ओके. आणि आता जे मिऱ्या टाकल्या त्याच्यावरती दाब शिलाई टाकायची आहे बाहेरच्या साईडनं आणि अशीच्या अशी सरळ करून घेणार आहे. आता ही शिलाई झाल्यानंतर तुम्ही सांगा की फिटिंग आणि फिनिशिंग कशी आलेली आहे आणि सुंदर दिसतं आहे का? आमच्या दीदीला ते चांगलं दिसेल का? तर खूप सुंदर झालेलं आहे बघा. एकदम छान आणि छान झालेला आहे. हे बघा. ही बॅक साईड आहे आणि ही फ्रंट साईड आहे. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला जर बेल्ट लावायचा असेल तर तुम्ही बंद लावू शकता, नाहीतर मग तिथं हुक लावायचे आहे तर हुकसुद्धा लावू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय स्वामीनारायण. थँक्स फॉर वॉचिंग.